नमस्कार, मी नारायण आणि तुम्ही पाहता द 400 किलोमीटर फार्मर. 400 किलोमीटरचा प्रवास करून मी माझ्या गावी पोचलेलो आहे आणि मी सध्या उभा आहे आपल्या शेतजमिनीच्या परिसरामध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जो शेतीचा जो प्रवास आहे त्याबद्दल 3 मेजर अपडेट्स देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आपल्या बागेत पोचलोय, ज्या बागेला आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमचं डिसिजन काय झालं ते या बागेबद्दल, मियावाकी की सुपारी, आणि दुसरं म्हणजे आमच्या पाण्याचा सोर्स, आणि तिसरं म्हणजे आपल्याला जे लागणारे जे कामगार होते, कामगारापेक्षा शेतमजूर, त्यांचं डिसिजन. आपला पहिला डिसिजन म्हणजे पहिला निर्णय की ते मियावाकी जंगल तयार करायचं की सुपारीचे झाडं लावायची. गेले 3-4 दिवस आपल्या व्हिडिओवरती जे कॉमेंट्स आले आणि जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला दिलेलं जे मार्गदर्शन आहे, आणि आपणही जो विचार केला होता आहे आणि जो आपण फायनल डिसिजन घेतला आहे की इथे सुपारीची झाडं लावायची. आपण आंतरपीक घेणार नाही आहे याच्यामध्ये, कारण आंतरपीक पहिला हा आपला जो प्रयोग आहे की इथे सुपारी लावायचं आणि ते जगवायचं, ते आपण पहिल्यांदा करणार आहोत. नंतर आंतरपिकाचा नंतर विचार करणार आहोत. याच्या मागची कारणंही तशीच आहेत की लिमिटेड मॅनपॉवर आणि आपल्याकडे असलेला कमी वेळ, कारण आपण विकेंड शेतकरी आहोत. कारण प्रत्येक दिवशी इकडे येणं, त्याचं नियोजन करणं हे आपल्याला नाही जमणार आहे. आणि दुसरं एक मेन अपडेट्स आपल्या शेतीबद्दल किंवा आपल्या या प्रोजेक्टबद्दल की आपल्याला मिळणारी जी मॅनपॉवर किंवा इथे जे करणारे लोकल लोक, जी आपल्याला आता एक म्हणजे सांगायची आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला ही लोक मिळणार आहेत. आणि ही जी पूर्ण बाग आहे, ही दिसते पूर्ण बाग, जिथे आता रानमोडी वाढलेली आहे, आपल्याला नको असलेली झाडं आहेत, ती पूर्ण ती काढून टाकणार आहेत ते. आणि आपल्याला आपण नेक्स्ट वीक व्हिडिओमध्ये आपण नक्कीच ही बाग ही पूर्ण स्वच्छ झालेली बघू आपण. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं जो याचा या बागेला पुनर्जीवित करायचा जो प्रयत्न आहे त्याचा हा श्री गणेश झालेला असं आपण समजू शकतो. पहिले तर आपण सुपारी लावायचा डिसिजन फायनल केलेला आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्याला इथे शेतीमध्ये काम करायला माणसं मिळणार आहेत, आणि ती आता यातलं काम हे परवापासून चालू करतील, सोमवारपासून. आपण आता त्यामुळे आपण पुढच्या आठवड्यात इथं काही येणार नाही आहे, त्यामुळे आपली एक फेरी वाचली. ही खूप मला म्हणजे चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि समाधानाची पण गोष्ट आहे. कारण गेले 2 आठवडे मी त्याच्याच मागे लागलो होतं की आपल्याला कुठून तरी मॅनपॉवर मिळायला हवी, जेणेकरून आपण जो निर्णय घेतलेला आहे शेती करण्याचा, त्यामुळे कोणताही अडथळा नको यायला म्हणून. आणि देवाच्या कृपेने ती मॅनपॉवर भेटलेली आहे आणि शेतीमध्ये काम करायला आपली माणसं तयार झालेली आहेत. आपण ज्या जागेवरती आता उभे आहोत तिथे आपल्याला पोपळीची म्हणजे सुपारीची झाडं लावायची आहेत. पण त्याच्या पाण्याच्याबद्दल खूप जणांनी मला प्रश्न विचारला होता की तुमचं पाण्याचं नियोजन कसं आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते पाण्याचं नियोजन कसं आहे ते. आपल्याकडे आपली ही जमीन आहे, आपल्या जमिनीच्या शेजारून एक नदी वाहते आणि तिचं 12माही पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे. आता आपण चाललोय त्या नदीकडे. ही आहे ती नदी. आता तिचं पात्र कोरडं आहे आणि हे आहे आपलं जमीन क्षेत्र, तिथून चालू होतं. तिथं फक्त 50 मीटरवरती हे पाण्याचा स्रोत आहे. मी आता उभा आहे त्या नदीच्या डोहामध्ये, ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो की हे 12माही पाणी उपलब्ध असतं. हा जो डोहा आहे त्याला आपण धोणकी म्हणतो. माझ्या वडिलांच्या कारकिर्दीत पण कधीच हा आटलेला नाही आहे. हा 12माही इथे हे पाण्याचे स्रोत तसंच उपलब्ध असतं. आपण इथे इंजिन लावून आपल्या शेतीकडे पाण्याचं नियोजन करणार आहोत. ती मागे दिसते ती आपली शेती आहे, आणि हा असा पाण्याचा पूर्ण स्रोत आहे, तो कधीच आटत नाही. त्यामुळे तिन्ही गोष्टी आपल्याला
या व्हिडिओत साध्य झालेले आहेत की आपल्याला मॅनपॉवर भेटली, पाण्याचा स्रोत पण आपल्याकडं उपलब्ध आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण सुपारीचं पीक हे फायनल केलेलं आहे. आपल्या 3 अपडेट्सबद्दल किंवा या प्रोग्रेसबद्दल आपल्याला काय शंका असेल किंवा काय प्रश्न असतील तर नक्की जरूर विचारा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.